नमस्कार, मी प्रकाश महाजन. महाजन आणि महाजन नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. आपण या पूर्वीच्या भागात प्रमोद महाजनविषयी थोडी माहिती घेतली. वडिलांचं दुःखद निधन झाल्यानंतर मला तो प्रसंग आठवतो, कारण मी 18-19 वर्षाचा होतो. वडिलाला अग्नी देऊन आल्यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी प्रमोद महाजनने आम्हा 4 बहिणी भावंडांना, म्हणजे 2 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ आणि स्वतः प्रमोदजी यांना जवळ घेतलं आणि अक्षरशः एका ताटामध्ये जेवायला घेऊन आम्हाला बसले आणि त्यांनी सांगितलं की मी आहे, तुम्ही काही काळजी करू नका. धाकटा भाऊ त्यावेळेस 8-9 वर्षाचा होता. त्यावेळेस वडिलाला पेन्शन जी काही आईला त्यावेळेस मिळत होती ती फक्त 165 रुपये मिळत होती. आम्ही 5 बहीण भाऊ आणि आई. त्यावेळेस माझी मोठी बहीण प्रतिमा, लग्नानंतर तिचं आडनाव भातांब्रेकर झालं. ही त्यावेळेस सरकारी कन्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला होते. आणि मग त्यावेळेस संघाची जी काही अंबेजोगाईला भारतीय शिक्षण प्रसारक संस्था होती त्याचे प्रमुख माणिक माधव क्षीरसागर, सगळे त्यांना मामा म्हणायचे, मामा क्षीरसागर, हे घरी आले आणि त्यांनी सांगितलं की प्रमोद, तू एक अर्ज करून टाक आणि जूनमध्ये ज्यावेळेस शाळा सुरू होईल त्यावेळेस तू शिक्षक म्हणून रुजू हो. कारण त्यावेळेसच्या प्रथेप्रमाणे घरात कोण्या वडीलधाऱ्याचं निधन झाल्यानंतर घरात जे लग्नाला योग्य मुलं किंवा मुली असतात त्यांचं 1 वर्षाच्या आत लग्न करायचं किंवा 3 वर्ष थांबावं लागायचं. आणि संघाने प्रमोदजीला नोकरी दिली. मला आठवतं काहीतरी 300-350 रुपये पगार त्यावेळेस शिक्षकाला होता. प्रमोदजी एक शिक्षकाची, खानदानी शिक्षकाची परंपरा आमच्या घराण्यात होती. आणि प्रमोदजी वडिलांचाच इंग्रजी विषय खोलेश्वर शाळेत शिकवायचे. मला आठवतं की त्यांचे एक विद्यार्थी होते, म्हणजे आहेत अजून, माफ करा, त्यांचं नाव आहे श्री भास्करराव मुंडे, जे पुढे विभागीय आयुक्त झाले. त्यांनी बऱ्याच मोठमोठ्या पदावर काम केले. ते प्रमोदजीचे विद्यार्थी मला एक सहज आठवलं. आणि प्रमोदजीचं एक काम, ते सकाळी संघाची प्रातःशाळा लावायचे. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर प्रमोदजी घरी यायचे, हाफ चड्डी घालायचे, सायकलवर संघाचा तो दंड लावून अंबाजोगाईत फिरायचे. त्यावेळेस अंबाजोगाईत सायम शाखा ह्या 7 चालत होत्या, कारण प्रमोदजी सहशहर कार्यवाह होते आणि संघाचं फार मनापासून काम करायचे. 4 विद्यार्थ्यांचे त्यांनी शिकवण्या केल्या आणि त्या शिकवणीतून थोडे पैसे राहिले तर त्यांनी एक छोटासा प्लॉट घेतला. पण तोही प्लॉट पुढे त्यांनी संघाच्या कार्यालयाला देऊन टाकला. आज अंबेजोगाईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे कार्यालय आहे ती जागा प्रमोदजींनी संघाला दिलेली आहे. अर्थात ही भावना कधी प्रमोदजीच्या किंवा आमच्या परिवाराच्या मनात नव्हती, कारण संघानेच आम्हाला त्यावेळेस त्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आधार दिला होता. आता सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की संघाचे काम करणारे प्रमोद महाजन हे जनसंघाकडे वळाले कसे. त्याचं असं झालं की अंबेजोगाईजवळ परळी वैजनाथ नावाचं एक मोठं गाव, मोठी व्यापारपेठ, तिथे संघाचं, जनसंघाचं काम होतं. आणि मला आठवतं तर परळी वैजनाथमध्ये एक फार मोठे व्यापारी होते, पन्नालालजी जैन. ते एके दिवशी मामा क्षीरसागरकडे आले आणि त्यांनी सांगितले की बाबा, परळीमध्ये एक असं सभा होते आणि त्या सभेत प्रत्येक जण आपल्या पक्षाचं काय धोरण आहे किंवा माझा पक्ष कसा चांगला आहे सांगणार आहे, कारण नगरपालिकेच्या निवडणुका समोर येतात.
आणि आम्हाला कुणी जनसंघाची माहिती देणारा एखादा माणूस असला तर द्या. आणि मामा क्षीरसागरनं प्रमोदजीला वर्गावून बोलून घेतलं आणि म्हणले, प्रमोद, उद्या संध्याकाळी परळी वैजनाथला जाऊन तुला जनसंघावर भाषण करायचं. आणि प्रमोदजीनं रात्रभर तयारी करून परळीत जाऊन ते भाषण केलं. त्या काळात भाषणं ऐकणे, सभा हेच एक सामाजिक करमणुकीचं साधन असल्यामुळं बरीच गर्दी जमली. आणि मग त्या प्रमोदजीचं वक्तृत्व तर तिथं आम्हाला काय रक्तातच होतं, एक दैवी देणगीच होती त्यांना. आणि प्रमोदजीचं खूप नाव झालं. परळीचे जनसंघवाले अत्यंत आनंदी झाले की नगरपालिका तोंडावर आहे आणि प्रमोदजीसारखा एक वक्ता आपल्याला भेटला आहे. आणि मग त्या दिवसापासून प्रमोदजीचा जनसंघाशी संबंध आला आणि मोठी मेहनत परळी नगरपालिकेत जनसंघाच्या वतीनं करण्यात आली. 2 नगरसेवक निवडून आले. पण प्रमोदजीच्या एका भाषणामुळं जी व्यक्ती नगराध्यक्ष होऊ शकली असती ती न होता दुसरी व्यक्ती नगराध्यक्ष झाली. अंतर्गत काँग्रेसचा तो वाद होता, पण प्रमोदजीचं जे शेवटचं भाषण ते गाजलं. त्याच्यामुळं ती 18-20 वर्ष नगराध्यक्ष असलेली व्यक्ती पडली आणि दुसरी निवडून आली. आणि त्यावेळेस प्रमोद महाजनचं वक्तृत्व काय आहे हे बीड जिल्ह्यातल्या लोकांना समजलं. आणि तिथून प्रमोद महाजनचा जनसंघाशी संबंध आला. पुढे आणीबाणी आणि काय आहे ते आपण पुढच्या प्रसंगात पाहू. धन्यवाद.